श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि अनेकांना अनुभव येणारा विषय घेऊन आले आहे. गुरुचरित्र वाचताना झोप का येते, भीती का वाटते आणि त्यामागचं खरं कारण काय हे आपण बघणार आहोत. खूप लोकांना पारायण करताना अचानक झोप येते, तर मन घाबरते किंवा वाचनात अडथळे येतात किंवा कायम जांभळी येत राहते. मग हे नेमकं का होतं आणि यावर योग्य उपाय काय आहेत? तर चला तर मग आज आपण हे सगळं सविस्तर जाणून घेऊया. मुख्य जर म्हणायला गेलं तर गुरुचरित्राचं सर्वांनाच महत्त्व काय आहे हे सर्वांना माहिती आहे. गुरुचरित्र हा अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली ग्रंथ आहे. जो व्यक्ती श्रद्धेने पारायण करतो तो भाग्यवान मानला जातो. गुरुसेवेने सर्व देवांची कृपा मिळते आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची कृपा गुरुचरणातूनच प्राप्त होते. पारायण करताना अनेकांना काही अनुभव येतात, जसे की अचानक झोप येणे, मन घाबरणे, रडू येणे, अंग जड होणे, विचित्र आणि वाईट विचार येणे. तर काही ठिकाणी सांगितलं जातं की हे सर्व नकारात्मक शक्ती किंवा बाधा यामुळे होतं आणि आपल्याला वाचन करू देत नाहीत. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. कधीकधी हे मनाची एकाग्रता नसणे, थकवा येणे किंवा मानसिक ताण येणे यामुळे देखील हे होऊ शकतं. कारण गुरुचरित्र पारायणाला ज्या वेळेला आपण बसतो त्यावेळेला प्रत्येक महिला ही आपल्या घरातील सर्व दैनंदिनी आटपून, त्यानंतर मुलाबाळांचं करून, नवऱ्याचं करून, सर्वांचं केल्यानंतर मग ती केंद्रात जाते. ती होणारी जी दगदग आहे तिथपर्यंत जाणं येणं त्या सगळ्याच गोष्टी आल्या, मानसिक थकवा येतो, शारीरिक थकवा येतो, यामुळे देखील ही गोष्ट होऊ शकते. जर हे कायमच होत असेल, म्हणजे प्रत्येक पारायणाला जर तुम्हाला हे जाणवत असेल, तर जर वाचन करताना अडथळे येत असतील तर काय उपाय करायचा? 7 दिवस अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र टाकून अंगावर शिंपडणं किंवा मग अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करणं. कपाळाला तुम्ही भस्मसुद्धा लावू शकता आणि मोठ्याने वाचन करायचं आहे. मनातल्या मनात वाचन कधीच करायचं नाही गुरुचरित्राचं. तुम्ही जर घरात करत असाल तरी देखील तुम्ही मोठमोठ्यानं वाचायचं आहे आणि केंद्रात करत असाल तरी देखील तुम्ही मोठमोठ्यानंच वाचायचं आहे. मनात विचार न आणता एकाग्रतेनं हे वाचायचं आहे. यामुळे आळस कमी होतो, झोप कमी येते आणि मन स्थिर होतं. मेन म्हणजे प्रत्येक शब्द स्पष्ट उच्चारून वाचायचा आहे. हा नियम कधीही लक्षात ठेवा का प्रत्येक शब्द हा स्पष्ट उच्चारायचा आहे. वाचन करताना मध्ये बोलू नका, वाईट विचार मनात आणू नका. शक्यतो एकांतात वाचन करा. आणि जर घरात भांडणं जर होत असतील तर ते का होतात? तर पारायण सुरू केल्यावर कधी घरात वादविवाद वाढतात, लोक विनाकारण त्रास देतात. याचं जर आध्यात्मिक ऊर्जा जर आपली वाढत आहे तर नकारात्मक शक्ती डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करत असते, असं मला वाटतं. अशा वेळी कसं वागावं? तर 7 दिवस शांत राहा, कोणाशीही भांडू नका, वाईट बोलू नका, मनावर नियंत्रण ठेवा आणि शांत राहणं ही सर्वात मोठी साधना आहे. मेन म्हणजे तुम्ही त्या काळामध्ये एक नियम, जे नियम आहेत तिथं आहेतच की ब्रह्मचर्याचं पालन करा, नामस्मरण जास्तीत जास्त करा, जास्त विचार करू नका, ताण घेऊ नका आणि वाचनाची जर योग्य पद्धत जर म्हणत असाल, आता बऱ्याच जणांना वाचनाची योग्य पद्धतही नाही कळत. जर घरी करत असतील तर, केंद्रात जर जाऊन करत असतील तर त्या सेवेकऱ्याला काही सांगायची गरज नाही. तो कायम करणारा सेवेकरी, त्याला सगळे नियम माहिती असतात आणि वाचण्याची पद्धत देखील माहिती असते. तर सर्वप्रथम गणपती अथर्व शीर्ष किंवा गणपती स्तोत्र हे देखील तुम्हाला वाचन करायचं आहे. गुरुमंत्र म्हणजे स्वामी समर्थांचा मंत्र 1 माळ आणि त्यानंतर गायत्री मंत्र 1 माळ आणि त्या दिवसाचे अध्यायाचं वाचन करायचं आहे. जास्त किंवा कमी वाचन करू नका. जे ठरवलं आहे तेवढंच वाचा. म्हणजे 1 ते 9 प्रथम दिवस, दुसरा दिवस 10 ते जो काही आहे तो. तर वाचनानंतर आपल्याला काय करायचं असतं? जर घरी तुम्ही करत असाल तर तुम्हाला वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे, आरती करायची आहे आणि रात्री झोपताना विष्णू सहस्रनाम आणि गीतेचा 18वा अध्याय हा वाचन करायचं आहे, पठण करायचं आहे. जर तुम्ही केंद्रात जर गुरुचरित्र पारायणाला बसलेल्या असाल तर तुम्ही सायंकाळच्या आरतीच्या वेळेला गेल्यानंतर देखील तुम्ही त्या ठिकाणी विष्णू सहस्रनामाचं पठण होतं. गीतेचा अध्याय देखील त्या ठिकाणी वाचला जातो. त्यामुळे ह्या गोष्टी केंद्रात होतात, पण घरी आपल्याला ते स्वतः करावं लागतात. आणि गुरुचरित्र वाचन ही एक अत्यंत पवित्र साधना आहे. यामध्ये येणारे अडथळे ही आपली श्रद्धा, संयम तपासण्यासाठी असू शकतात. म्हणून घाबरू नका, शांत राहा आणि विश्वास ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हाच यशाचा
खराब मंत्र आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना श्री स्वामी समर्थ.